सरकारी काम में बाधा पहुंचाने और पुलिस अधिकारियों से दुर्व्यवहार करने के आरोप में मुंबई के आजाद मैदान थाने में राष्ट्रवादी शरद पवार गुट के विधायक रोहित पवार पर एफआईआर दर्ज की गई। इसके बाद रोहित पवार ने पुणे में मीडिया से बात की। इस दौरान भी वह पुलिस और सरकार को लेकर काफी आक्रामक नजर आए। रोहित ने कृषि मंत्री कोकाटे पर भी कार्यवाही की मांग की। एक समजून घ्या की जिल्हा परिषदली सांगत असताना कदाचित हे सांगितलं असेल, डायरेक्ट काम हर्षल पाटलाला दिलं नसेल, पण आज या महाराष्ट्रामध्ये काही डायरेक्ट कामं दिली जातात आणि ते जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते सब कॉन्ट्रॅक्ट करतात। असं दिसतंय की कदाचित हर्षल पाटील हा सब कॉन्ट्रॅक्टर आहे। कॉन्ट्रॅक्टरला जर पैसा मिळत नसेल तर सब कॉन्ट्रॅक्टरला पैसा कसा मिळणार? आमचं एकच मत आहे की प्रमुख कॉन्ट्रॅक्टर जे आहेत तुम्ही त्यांचा पत्रकार म्हणून त्यांची माहिती घ्या। आजची परिस्थिती काय, 16,000 कोटी रुपये जल जीवनचे हे थकले आहेत का नाही हे तिथं गुलाबराव पाटील साहेबांची मंत्री आहेत त्यांनी तिथं सांगावं। केंद्र सरकारचे पैसे किती थकलेत, राज्य सरकारचे किती थकलेले आहेत। दुर्दैव असं जे कॉन्ट्रॅक्टरसाठी उद्या धोक्याची घंटा आहे। केंद्र सरकारने असं सांगण्यात आलेलं आहे की राज्य सरकारने अतिरिक्त कामं तिथं दिल्यामुळे आम्ही अतिरिक्त पैसा जो राज्य सरकारने मागणी केलेली 1 रुपया सुद्धा केंद्र सरकार तिथं देणार नाही। म्हणजे हे 16,000 कोटी उडले का? राज्य सरकार हे पैसे देणार आहे का हे कुठे तिथे सांगाय। तसंच पीडब्ल्यूडी विभागापासून सर्व ग्राम विकास विभागापर्यंत त्यांनी आकडेवारी लोकांसमोर आणावी। किती हजार कोटी रुपये आणि किती वर्षापासून हे थकलेले आहेत। हे सामान्य कॉन्ट्रॅक्टर आहेत, मध्यमवर्गीय लोक आहेत आणि या लोकांची बाजू लोकांसमोर आलीच पाहिजे। 89,000 कोटी हे थकले आहेत, वर्षभर थकलेत, 1 रुपया सुद्धा येत नाही। आणि हर्षल पाटील ज्यांनी आत्महत्या केलेली आहे तो विषय तुम्ही शहानिशा करावा। पण असे अनेक कॉन्ट्रॅक्टर आहेत ते दुर्दैव असं त्यांच्या मनामध्ये आज चाललेलं आहे की आत्महत्या करायची का नाही करायची। त्यांना विनंती आहे असा अजिबात तुम्ही विचार करू नका। पण उद्या जर अशी एखादी घटना घडली त्याला पूर्णपणे राज्य सरकार हे जबाबदार असणार आहे। एक आहे सरकारकडे आमची मागणी आहे। एक आहे ते 3 मोठे नेते बसतात एकत्र, मोठे मोठे प्रोजेक्ट तिथं मंजूर करतात। शक्ती मार्गाची जरूरत आहे का आता? त्याच्यामध्ये तुम्ही मलिदा खायचा विचार करत आहात। अहो शक्ती मार्गाला 89,000 कोटी रुपये तुम्ही खर्च करणार आहात। गडकरी साहेबांना मला विनंती करायची आहे, आमचं राज्य सरकार जरा वेडं झालेलं आहे। तुम्ही 8 मार्गाचा रस्ता पर किलोमीटर 71 कोटी मध्ये करत आहात आणि आमचे हे वेडं सरकार दुर्दैव असं तेच 6 लेन रस्ता हा 101 कोटी मध्ये करत आहे आणि पर किलोमीटर आणि त्याच्यात वाढ कदाचित पुढच्या काही काळामध्ये 22-25 हजार कोटीची वाढ त्याच्यामध्ये केली जाणार आहे। आणि हा जो पैसा आहे जो मोठ्या कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घातला जातो, अहो तो जो कॉन्ट्रॅक्टर आहे रेड्डी का कोण मला माहित नाही, त्यांचं नाव आपल्याला बघावं लागेल, ज्यांनी भाजपला खूप मोठा तिथं इलेक्शन बॉन्ड मध्ये पैसा तिथं दिला, त्या कंपनीला या सरकारने 90 कोटी रुपयाची पेनल्टी महसूल विभागाने माफ केली। 90 कोटी असताना 17 लाख त्या ठिकाणी तिथं भरण्यात आले। म्हणजे तिथं तुम्ही 90 कोटी माफ करता आणि इथं मात्र या गरीब कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही त्या ठिकाणी बंदूकच्या समोर ठेवल्यासारखं त्या ठिकाणी वागवता, हे योग्य नाही। त्यामुळे कोण जबाबदार याच्यापेक्षा हे सरकार जबाबदार आहे आणि सरकार यामध्ये जे राजकारण करायचे करा, पण या लोकांना 89,000 कोटी रुपये पुढच्या काही काळामध्ये दिलेच गेले पाहिजे असं आमच्या या सर्व कॉन्ट्रॅक्टरच्या वतीने त्या ठिकाणी विनंती आहे। नवीन दुर्दैव असं या लोकांचे पैसे थांबलेत म्हणून नवीन कॉन्ट्रॅक्टर कामच सरकारचं घ्यायला नको म्हणतात, आम्हाला कामच नको अशी भावना आहे। त्यामुळे गावात आणि महानगरपालिका आणि शहरी भागामध्ये कामच कुणी करायला या महाराष्ट्रामध्ये छोटे कॉन्ट्रॅक्टर नाही म्हणतात आणि हे मोठे नेते मात्र छोटी छोटी कामं क्लब करून MSRDC याच्यात फक्त मलिदा 20-30% मलिदा खात चाललेले आहे। म्हणजे सरकारला मलिदा देणारे कॉन्ट्रॅक्टर बाहेर, पण गरीब सामान्य मध्यमवर्गीय कॉन्ट्रॅक्टर नको अशी भावना या ठिकाणी सरकार दाखवत आहे असं आम्हाला वाटतं।